नमस्कार. VGL कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या प्रकारची भाजी, ती म्हणजे मसाला परवर. ही परवरची भाजी आपण मसाला भरून करणार आहोत. त्यासाठी हे साहित्य आपण घेतलेलं आहे. हे या साहित्याच्या मदतीने आपण ही भाजी करायची आहे. तर सगळ्यात प्रथम आपण परवर कसा चिरायचा ते बघूया. सगळ्यात पहिलं साल काढून घ्यायचं आहे परवरचं. अशा पद्धतीने हे बघा, सगळे परवर असे साल काढून घ्यायचे आहेत आणि त्याचे 2 भाग करायचे आहेत. मध्ये 2 भाग करायचे. त्यातल्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात. कोवळ्या बिया ठेवून घ्यायच्यात आपल्याला मसाल्यामध्ये घालण्याकरता, आणि ज्या जून आहेत किंवा पिवळ्या झालेल्या आहेत त्या मात्र बाहेर टाकून द्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हा परवर आतून स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर बियांमध्ये सत्व असल्यामुळे कोवळ्या बिया ज्या आहेत त्या आपण मसाल्यासाठी वापरणार आहोत. या बघा, अशा पद्धतीने परवर सोलून चिरून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यातल्या कोवळ्या बिया बाजूला काढून ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण हे सगळे परवर तयार केलेले आहेत चिरून. आणि ह्या बिया आपण कशा वापरायच्या ते पुढे बघूया मसाल्यामध्ये. ह्या बघा, ह्या बिया ज्या आहेत त्या आधी सुरीने बारीक थोड्या चिरून घ्यायच्या आहेत. अशा जेवढ्या बारीक चिरता येतील तेवढ्या, कारण त्या मऊ आहेत त्यामुळे त्या सहजतेने मसाल्यामध्ये सामावून जातील. आता हा मसाला आपण तयार करूया. ह्या परवरच्या बारीक चिरून घेतलेल्या बिया, हिरवीगार कोथिंबीर, दाण्याचं कूट आहे हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, थोडासा 1 चमचा ओला खवलेला नारळ, धना पावडर, जिरा पावडर, आमचूर पावडर आणि हा गोडा मसाला, लाल तिखट, हिंग थोडासा, हळद, मीठ चवीपुरतं, थोडीशी साखर. हा मसाला सगळा आता कालवून घेऊया. आणि अशा पद्धतीने परवरमध्ये हा मसाला भरायचा आहे. ह्या परवरच्या भाजीमध्ये कांदा आणि लसूण आपण वापरलेला नाही, तरीही या भाजीची चव अप्रतिम होते. आपण उपास करतो, उपासानंतर आपल्याला जेव्हा जेवण करायचं असतं तेव्हा कांदा लसूण नसलेलं जेवण, किंवा आता चातुर्मास असतो, कांदा लसूण जे लोक खात नाहीत अशा लोकांना सुद्धा चवदार मसालेदार अशी भाजी ही करता येऊ शकते. आणि ही भाजी फोडणीला घातली आहे आपण. 1-1.5 चमचा तेल, थोडीशी मोहरी आणि हिंग हे घालून आता हा परवर आपण पॅनमध्ये फोडणीला घातलेला आहे शिजण्याकरता. अशा पद्धतीने हा ठेवायचा आहे. 1 मिनिट वाफ द्यायची आहे त्याला. आणि हा कढीपत्ता सुद्धा त्याच्यात घातलाय. 1 मिनिटानंतर जरा बघायचं आहे आणि परवर हलवायचा आहे, खालून वरती ढवळायचा आहे, म्हणजे तो दुसऱ्या बाजूने पण मऊ होईल, शिजेल, त्याला वाफ देता येईल, आतला मसाला पण थोडा शिजला जाईल, म्हणून त्याला ढवळायचं आहे मध्ये. आता 1 मिनिट झाकण ठेवून
परत आपण एकदा ढवळूया आणि हे झाकण ठेवताना 2 चमचे साधं पाणी झाकणावर ठेवायचं आहे, म्हणजे खाली मसाला लागत नाही आणि तोही छान भाजला जातो तेलामध्ये आणि परवर सुद्धा शिजून एक त्याला मऊपणा येतो. फक्त 2 चमचे मोजून पाणी टाकायचे झाकणात, तर त्याचा छान वापर होतो. भाजीच्या आतमध्ये पाणी घालायचं नाही, ती पूर्ण तेलावरच शिजणार भाजी. आणि ह्याच्यामध्ये आपण आता शेवटाला राहिलेला जो काय मसाला होता तो घातला आहे आणि थोडंसं त्याला कुरकुरीतपणा येण्याकरता दाण्याचं कूट वरती थोडंसं पेरलेलं आहे. आता हे नीट मिक्स करून अर्धा मिनिट जरा गॅसवर उघडी ठेवून ही भाजी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण ही भाजी डिशमध्ये काढतो आहोत. अतिशय सुरेख, मऊ आणि भरलेली आतून आणि मसाल्याचा पण एक कुरकुरीतपणा, त्याचं छान चव अशी त्या भाजीला येते आणि ती भाजी शिजून मऊ होत असल्यामुळे हा असा कोरडा मसाला भरून ही भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचा चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि आम्हाला कळवा ही भाजी कशी झाली ते. धन्यवाद.